नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजचा दिवस भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. एकीकडे विकसित भारत 2047च्या दिशेने बँकिंग क्षेत्रात मोठ्या सुधारणांची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे सणासुदीपूर्वी साखरेचा पुरवठा वाढवण्यावर सरकारने भर दिला आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात 7,887 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी मिळाली आहे. मात्र जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे सोनं आणि चांदी आणि शेअर बाजारावर दबाव हा कायम आहे. अमेरिका इराण संघर्ष आणि $91 पुढे गेलेले कच्च्या तेलाचे दर यामुळे देखील रुपयावर दबाव हा वाढला आहे. म्हणजेच आजच्या पैसा पुराणमध्ये बँकिंग पासून साखरेपर्यंत, इलेक्ट्रॉनिक्स पासून सोनं आणि चांदी आणि शेअर बाजारापासून रुपयापर्यंत सर्व महत्त्वाच्या आर्थिक घडामोडींचा वेध आपण घेणार आहोत. सुरुवात करूया देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा असलेल्या बँकिंग क्षेत्रापासून. विकसित भारत 2047चं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकार बँकिंग क्षेत्रात मोठ्या सुधारणांची तयारी करत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विकसित भारतासाठी बँकिंग या विषयावर उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही समिती देशांच्या बँकिंग व्यवस्थेचा व्यापक आढावा घेऊन पुढील दशकांसाठी आवश्यक सुधारणा सुचवणार आहे. प्रश्न फक्त बँकिंग सेवा डिजिटल करण्याचा किंवा बँकांची संख्या वाढवण्याचा नाही. भारताला पुढील काळात पायाभूत सुविधा, उद्योग, SME, कृषी, स्टार्टअप्स आणि नवउद्योजकांसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्याची क्षमता भारतीय बँकिंग व्यवस्थेत निर्माण करणे हे या सुधारणांचं सर्वात मोठं उद्दिष्ट आहे. बँकांची आर्थिक स्थिती, कर्ज वाटप, तंत्रज्ञान, आर्थिक समावेशन, ग्राहक संरक्षण आणि जागतिक स्पर्धात्मकता या मुद्द्याचा समिती विचार करणार आहे. विशेष म्हणजे देशातील बँकिंग सेवा आता 98% अधिक गावांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे पुढचा टप्पा तो केवळ सेवा पोहोचवण्याचा नाही, तर या व्यवस्थेचा वापर देशाच्या आर्थिक विकासाला वेग देण्यासाठी करण्याचा असेल. मात्र बँकांसमोर आणखी एक मोठं आव्हान आहे, ते म्हणजे ठेवींचं. ग्राहकांच्या बचतीचा वाढता हिस्सा शेअर बाजार आणि इतर गुंतवणूक साधनांकडे वळत आहे. त्यामुळे बँकांच्या ठेवी संकलनावर देखील दबाव येत आहे, कारण बँकांकडे पुरेसा ठेवी उपलब्ध नसल्याच्या तक्रारी देखील वारंवार होतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप हे होऊ शकत नाही. त्यामुळे भविष्यात ठेवी आकर्षित करण्यासाठी बँकांना अधिक प्रभावी रणनीती आखावी लागू शकते. दरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा आकार देखील मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. बँक ऑफ बडोदाचा व्यवसाय हा 2019 मध्ये सुमारे 16.1 लाख कोटी रुपयांवरून मार्च 2025 मध्ये 27 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. पंजाब नॅशनल बँकेचा व्यवसाय 18.3 लाख कोटींवरून 26.8 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. युनियन बँक ऑफ इंडियाचा व्यवसाय हा 15.3 लाख कोटींवरून 22.9 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर कॅनरा बँकेचा व्यवसाय 15.7 लाख कोटींवरून 25.3 लाख कोटी रुपयांवर गेला आहे. म्हणजे बँकेचा आकार वाढला आहे. आता त्यांची कार्यक्षमता, तंत्रज्ञान, भांडवल उभारणी आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढवण्याचं आव्हान कायम आहे. मात्र सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या आणखी विलिनीकरणाचा कोणताही निश्चित रोडमॅप सध्या सरकारकडे नाही. बँकिंग सोबतच बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या, बॉन्ड बाजाराला देखील बळ देण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि रुरल इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन पुनर्रचनेत यांचा प्रस्ताव आहे. तसेच शहरी पायाभूत सुविधांसाठी म्युनिसिपल बॉन्डच्या माध्यमातून निधी उभारण्याला देखील प्रोत्साहन देण्याची योजना तयार होत आहे. थोडक्यात भारताच्या आर्थिक विकासासाठी बँका, बिगर बँकिंग वित्तीय संस्था आणि ब्रॉड बाजार या तिन्ही क्षमता वाढवण्यावर सरकारचा भर आहे. पण दीर्घकालीन आर्थिक सुधारणांपासून आता थेट तुमच्या घराच्या बजेटवर परिणाम करणाऱ्या मुद्द्याकडे वळूया. मुद्दा आहे साखरेचा. सणासुदीचा काळ जवळ येत असतानाच साखरेच्या वाढत्या किमतीने सरकारची चिंता वाढवली आहे. दिवाळी, दसरा आणि गणेशोत्सवात मिठाई, फराळ आणि खाद्यपदार्थांची मागणी वाढत असते. त्यामुळे साखरेचा पुरेसा साठा हा बाजारात उपलब्ध असणे महत्त्वाचं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखर कारखान्यांना 2026-27चा गाळप हंगाम नेहमीपेक्षा सुमारे 15 दिवस आधी सुरू करण्याचं आवाहन केलं आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीऐवजी सप्टेंबरच्या उत्तरार्धात किंवा ऑक्टोबरच्या प्रारंभी गाळप सुरू करण्याचा प्रयत्न हा अपेक्षित आहे. मात्र साखर उद्योगासमोर मजुरांची कमतरता हे मोठं आव्हान आहे. सध्या देशातील साखरेचे घाऊक दर 4,400 ते 4,800 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. गेल्या एका महिन्यात या दरात 8 ते 10% वाढ झाली आहे. कोल्हापूरच्या प्रमुख बाजारपेठेत घाऊक दर हे 4,000
716 प्रति 100 किलोपर्यंत पोहोचले आहे. किरकोळ बाजारात साखरेचा सरासरी दर हा सुमारे 49 रुपये प्रति किलो इतका आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे 1 ऑक्टोबर 2026 रोजी देशातील सुरुवातीचा साखर साठा सुमारे 35 लाख टन राहण्याची शक्यता आहे. हा साठा जवळपास 30 वर्षातील निच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. मागील हंगामात सुमारे 8 लाख टन साखर निर्यात झाली होती. त्यामुळे देशांतर्गत पुरवठा आणि आगामी सणासुदीतील मागणी यांचा समतोल राखणं सरकारसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. साठेबाजी आणि कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर 2026 या काळात व्यापाऱ्यांना एका ठिकाणी जास्तीत जास्त 4000 क्विंटल साखर ठेवण्याची मर्यादा घालून देण्यात आली आहे. तसेच 30 दिवसांपेक्षा जास्त काळ हा साठा ठेवता येणार नाही. ऑगस्टसाठी सरकारने 22.5 लाख टनांचा विक्री कोटा हा जाहीर केला आहे. मात्र कारखान्यांनी देखील लवकर गाळप सुरू केलं तर मजुरांची उपलब्धता हा मोठा प्रश्न आहे. याशिवाय ऊसाचा काही भाग इथेनॉल निर्मितीकडे वळवला जात आहे. चालू हंगामात सुमारे 30 लाख टन साखर समतुल्य ऊस इथेनॉल निर्मितीकडे वळवण्यात आला. त्यामुळे साखर उत्पादन आणि इथेनॉल यांच्यातील संतुलन देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आता साखरेपासून थेट तंत्रज्ञानाच्या जगात प्रवेश करूया. भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचं जागतिक केंद्र बनवण्याच्या दिशेने केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीम म्हणजेच ECMS अंतर्गत 31 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी तब्बल 7,887 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पांमधून 82,243 कोटी रुपयांचं उत्पादन अपेक्षित असून सुमारे 9,588 थेट रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. हे प्रकल्प देशातील 10 राज्यांमध्ये उभारले जाणार आहे. कॅमेरा आणि डिस्प्ले मॉड्यूल, कनेक्टर्स, एनोड मटेरियल, रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट्स, स्पीकर्स, मायक्रोफोन्स, ऑप्टिकल ट्रान्सिस्टर्स, अँटेना, कॉइल्स, फिल्टर्स, कॅपॅसिटर्स यासारख्या महत्त्वाच्या घटकांच्या निर्मितीला या मंजुरीमुळे चालना मिळणार आहे. यातील एक महत्त्वाची गुंतवणूक म्हणजे विप्रो ग्लोबल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल्स कॉपर क्लॅड लिमिटेड निर्मितीसाठी कंपनी आणखी 1,033 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता सर्व्हरसाठी या घटकांची मागणी वाढत असल्याने ही गुंतवणूक महत्त्वाची मानली जाते. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ECMS अंतर्गत आतापर्यंत 106 प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून एकूण गुंतवणूक 69,548 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सरकारने सुरुवातीला 59,350 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित धरली होती. मात्र उद्योगांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे हे लक्ष्य आता ओलांडलं आहे. या प्रकल्पांमधून अपेक्षित उत्पादनांचं मूल्य सुमारे 5.34 लाख कोटी रुपये इतकं आहे. आतापर्यंत 38 प्रकल्पांमध्ये उत्पादन सुरू झालं असून 16 प्रकल्प बांधकाम किंवा यंत्र सामग्री बसवण्याच्या टप्प्यात आहे. याचा अर्थ भारताची वाटचाल केवळ मोबाईल असेंब्ली करणाऱ्या देशांकडून इलेक्ट्रॉनिक्स घटक आणि कच्च्या मालाची स्थानिक मूल्य साखळी उभारणाऱ्या देशांकडे होत आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि रोजगारांच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी ही घडामोड महत्त्वाची ठरू शकते. आता पुन्हा बाजाराकडे वळूया. देशात दीर्घकालीन गुंतवणूक आणि उत्पादन वाढीची सकारात्मक चित्र दिसत असलं तरी जागतिक घडामोडीमुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरी वाढली आहे. सोनं आणि चांदी यांच्या दरात 18 ऑगस्टला घसरण झाली. MCX वर सोन्याच्या वायदा किमतीत सुमारे 0.51% घट झाली आणि सोनं 1,55,000 रुपये प्रति 10 ग्रामच्या आसपास व्यवहार करत आहे. चांदीच्या वायद्यात देखील सुमारे 0.94% घसरण झाली आणि भाव 2.35 लाख रुपये प्रति किलोच्या आसपास आहे. देशांतर्गत बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1,55,670 रुपये प्रति 10 ग्राम, 22 कॅरेट सोन्याचा दर हा 1,42,710 रुपये प्रति 10 ग्राम, तर 18 कॅरेट सोन्याचा दर हा 1,16,770 रुपये प्रति 10 ग्राम इतका आहे. सध्याची घसरण ही नफा वसुलीचा परिणाम मानली जात आहे. अमेरिकेतील ब्रॉन्ड उत्पन्न, डॉलरची दिशा, कच्च्या तेलाच्या किमती आणि पश्चिम आशियातील तणाव यांचा सोनं आणि चांदी यांच्या दरावर परिणाम होत आहे. आता याच जागतिक अस्थिरतेचा थेट परिणाम शेअर बाजारावर देखील दिसून येत आहे. 18 ऑगस्टला भारतीय शेअर बाजाराची सुरुवात ही दबावात झाली. अमेरिका इराण संघर्ष संपण्याच्या आशा मावळणे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होणे यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने सुमारे 250 अंकांची घसरण नोंदवली. निफ्टी देखील 43 अंकांनी खाली आला. त्यानंतर विक्रीचा दबाव हा कायम राहिला. ब्रेंट क्रूडचा दर हा $91 प्रति बॅरलच्या पुढे गेला.
भारत मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करत असल्याने तेल महागलं की त्याचा परिणाम थेट आयात बिलावर होतो. यानंतर रुपया, महागाई, वाहतूक खर्च आणि उत्पादन खर्चावर देखील दबाव येतो. मंगळवारी निफ्टी 50 सुमारे 24,219.80 अंकावर बंद झाला, तर सेन्सेक्स 77,418.6 अंकावर घसरला. निफ्टी आयटी निर्देशांकात सुमारे 1.4% घट ही झाली होती. परदेशी गुंतवणूकदारांची विक्री ही बाजारासाठी चिंतेची बाब आहे. सोमवारी परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून सुमारे 2,535 कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली आहे. 3 आठवड्यातील हा सर्वाधिक निधी बाहेर जाण्याचा आकडा ठरला. त्याचा परिणाम रुपयावर देखील पाहायला मिळाला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया सध्या 95.6,750च्या आसपास घसरला आहे. मात्र भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संभाव्य हस्तक्षेपामुळे ही घसरण काही प्रमाणात मर्यादित राहिली. भारताचा परकीय चलन साठा सध्या 700 अब्ज डॉलरच्या वर असल्याने चलन बाजारातील दबाव हाताळण्यासाठी देशाकडे चांगला बफर आहे. आजच्या संपूर्ण आर्थिक चित्राकडे पाहिलं तर एक स्पष्ट विरोधाभास दिसतो. एका बाजूला भारत दीर्घकालीन आर्थिक क्षमता मजबूत करण्यासाठी बँकिंग सुधारणा, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि गुंतवणुकीवर भर देत आहे, तर दुसऱ्या बाजूला जागतिक संघर्ष, तेलाच्या वाढत्या किमती, रुपयावरील दबाव आणि शेअर बाजारातील अस्थिरता ही तत्कालीन आव्हानं कायम आहे. इलेक्ट्रॉनिक्समधील 7,877 कोटी रुपयांची गुंतवणूक भारताच्या उत्पादन क्षमतेत होत असलेली वाढ दाखवत आहे, तर सोनं आणि चांदी आणि शेअर बाजारातील चढ उतार जागतिक अर्थव्यवस्थेचा भारतीय गुंतवणूकदारांवर होणारा परिणाम स्पष्ट करत आहे. कच्चं तेल महागलं तर आयात बिल वाढतो, आयात बिल वाढलं तर रुपयावर दबाव येतो, रुपया कमजोर झाला तर आयात महागते, महागाईवर परिणाम होतो आणि जर असं झालं तर व्याजदरांच्या अपेक्षा बदलतात आणि त्याचा परिणाम शेअर बाजारावर होतो. दुसरीकडे जागतिक अस्थिरता वाढली की गुंतवणूकदार सोन्याकडे वळू शकतात. म्हणूनच पैसापुरांमध्ये आम्ही केवळ बातमी सांगत नाही, तर त्या बातमीचा तुमचा पैसा, गुंतवणूक आणि अर्थव्यवस्थेशी असलेला संबंध समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आजच्या बिझनेस बुलेटिनमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह, नव्या आर्थिक विश्लेषणासह. तोपर्यंत माहितीपूर्ण राहा, बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवा आणि आर्थिक निर्णय घाईने नव्हे तर विचारपूर्वक घ्या. नमस्कार, धन्यवाद.